नमस्कार, मी अनुपमा जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज सगळ्यात पहिल्यांदा मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण आपली आता जसं आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे तेव्हा चॅनल मराठी चॅनलवर 500+ सबस्क्रायबर झालेले आहेत. सो ह्या म्हणजे खूप छान लोकांचे कॉमेंट्स येत आहेत, त्याच्यामुळे मला खूप इन्स्पायर होते की अजून चांगलं काम करण्यासाठी. तर मी अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते की तुम्ही माझ्याबरोबर या प्रवासामध्ये जोडले गेलेले आहात. आणि म्हणजे सबस्क्राईब मी दरवेळेला सांगते, तर आजही परत सांगेन की सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यांनाच एकमेकांना आपल्याला उत्साह येईल अजून आपल्या स्वतःचं पोटेन्शियल वाढवायला आणि एक नवीन समाज, एक नवीन जग तयार करण्यासाठी. कारण सगळ्या स्वतःवरच अवलंबून आहे. त्या स्वतःत बदल करून आपल्या हातात जे आहे त्या गोष्टी करून आपण आयुष्यात बदल करायचा प्रयत्न करतो आहे. तर म्हणजे आता आपण ह्या प्रवासात तुम्ही माझ्याबरोबर आहात की जिथे आपण आहोत तिथनं आपल्याला जिथे जायचं आहे हा प्रवास आपण करतो आहे. तर हा जिथे आपल्याला जायचं आहे ते सगळ्यांच्या मनात ती जी जागा आहे त्याच्यामध्ये असं आहे की आपले सगळे ध्येय पूर्ण होतील, आपली स्वप्न पूर्ण होतील, अशीच जागेला सगळ्यांना जायचं आहे. तर आता माझ्या लाईव्ह वर्कशॉप्समध्ये वगैरे पण जी आपण 101 गोल लिस्ट केलेली आहे की काय करायचं आहे, तुमची स्वप्न किंवा 30 गोष्टी जे तुम्हाला करायच्या आहेत, हव्या आहेत वगैरे, अशा ज्या सगळ्या लिस्ट केलेल्या आहेत, स्वप्न लिहितो आपण. तर त्याच्यामध्ये सगळ्यांना ते सगळेजण ते खूप उत्साहाने लिहितात सगळं. आणि नंतर फक्त काय होतं की मी आता म्हटलं की अरे वा, ते खूप छान शेअर पण करतात सगळेजण. पण मग त्यांना हा प्रश्न विचारला की बरं ठीक आहे, मग आता हे छान आहे तुमचे सगळे स्वप्न वगैरे, कधी सुरू करताय? तर बहुतेक वेळेला सगळ्यांचं उत्तर एकच असतं की एके दिवशी. म्हणजे एक दिवस मी हे करणार आहे, एक दिवस माझं हे स्वप्न पूर्ण होणार आहे, असं सगळ्यांचं तो एक दिवस एक ठरलेला असतो सगळ्यांचा. आणि तो बहुतेक वेळेला कधी येतच नाही एक दिवस. आणि काय होतं की आपण तो कधीतरी करायचा असं डोक्यात ठेवतो, पण आपण आपल्या रोजच्या आयुष्यात इतके बिझी असतो की ते कधी तो एक दिवस म्हणजे नुसतं ते स्वप्नच राहतं ते. आणि तो एक दिवस असा कधी येतच नाही बहुतेक वेळेला कोणाच्या आयुष्यात. कारण काय की तो आपल्याला ठरवायला लागतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस नाही करायच्या आहेत, त्या आपल्याला आजपासून सुरू करायच्या आहेत. सो आज मी ह्याच्यावरच बोलणार आहे की तो एक दिवसावर न सोडता आपण त्या दिवसाला आज कसं करायचं आहे. तर आपण का करतो असं, म्हणजे आपल्याला हवं तर आहे, आपलं स्वप्न आहे, पण आपण ते का करायला का त्याच्यावर काही आपण करायला सुरू करत नाही? तर बहुतेक वेळा आपल्या मनात असते की भीती असते की काय होईल, नाही झालं नाही तर काय होईल, म्हणजे मी यशस्वी झालो नाही तर कसं वाटेल, कसं होईल, लोक कसे काय म्हणतील, या सगळ्यांच्या मनामध्ये ह्या स्टँडर्ड भीती असतात सगळ्या गोष्टींच्या. आणि मग ते स्वप्न आपण जसं त्याच्यावर विचार केला की ती भीती वाढते, ती भीती. पण म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की कुठलीही गोष्टीसाठी आपण कधीही 100% रेडी नसतो. म्हणजे कधीतरी आपल्याला तो हे करावंच लागतं, ते पहिलं पाऊल घ्यावंच लागतं, पहिलं पाऊल टाकावंच लागतं मी म्हणेन. कारण असं तर कधीच होत नाही की सगळं झालेलं आहे आयुष्यात आणि आता तुम्ही तुमच्या स्वप्नांवर काम करू शकता. कायम काही ना काहीतरी अडचणी असतातच. म्हणजे लोक जेव्हा मला म्हणतात की एके दिवशी करणार आहेत, मग ते मला सगळी कारणं पण सांगतात की नाही आत्ता का नाही करू शकत. मी म्हटलं तर मग आत्ता लगेच त्यांची ती म्हणजे ती कारणांची लिस्ट तयार असते की ते आत्ता का नाही करू शकत. आणि बहुतेक वेळेला इतक्या लोकांची बोलते तर सगळ्यांची कारणं पण तीच असतात की का आज नाही करू शकत ह्याची सुरुवात. पण ट्रस्ट मी, म्हणजे आपल्याला नेहमीच असं असतं की आपल्याला नेहमीच असं वाटतं, म्हणजे इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो की तुम्हाला असं नेहमीच अनप्रिपेअर्ड, अनसर्टन आणि अनक्वालिफाईड वाटतं. म्हणजे की तुम्ही एक तर तयार नाही आहात आत्ता सुरू करायला असं वाटतं, नाही तर तुमच्याकडे ती काय तुम्हाला ते लागणार आहे ज्या गोष्टी त्या गोष्टीसाठी तुम्ही क्वालिफाईड नाही, तुमच्याकडे ते हे नाही आहे, स्किल नाही आहे असं तुम्हाला वाटतं. नाहीतर निश्चितता नसते नाही काय होणार आहे म्हणून ती भीती असते मनामध्ये. सो ह्या सगळ्यांना ह्याच गोष्टी वाटतात. प्रत्येक माणसाला सुरू करताना हीच भीती असते. किंवा आपण सगळे सुरू पण तेथेच करतो, म्हणजे पैसा नसतो, म्हणजे काही साधन सामग्री नसते, त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी नसतात असं वाटतं, आणि हे आपले काही कॉन्टॅक्ट्स नसतात असं आपण समजतो. पण मग हे सगळ्या प्रत्येकाला सुरू करताना हेच असतं. फक्त जे लोक यशस्वी होतात किंवा जे खरंच काहीतरी पुढे करतात आणि स्वप्न पूर्ण करतात ते पण ह्याच पोझिशनला असतात, पण ते फक्त ॲक्च्युली त्याच्यावर काम करतात, म्हणजे ते ॲक्च्युअली सुरुवात करतात.
तर हाच फरक असतो, म्हणजे सक्सेसफुल पीपल आणि जे लोक नुसते स्वप्न बघणाऱ्यांमध्ये हाच फरक असतो. मग आता तुम्हाला स्वप्न फक्त बघायची आहेत का, ॲक्च्युअली त्याच्यावर काम करायचं आहे काहीतरी. म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्षांनी तुम्हाला असं वाटायला पाहिजे की निदान मी प्रयत्न तरी केला ना. कारण बहुतेक लोकांना आयुष्यात पुढे असं नंतर वाटतं की अरे करायला पाहिजे होतं तेव्हा, हे राहून गेलं करायचं, हे राहून गेलं, ते राहून गेलं, अशी नंतर एक लिस्ट असते. तर त्यापेक्षा निदान असं होईल की ठीक आहे झालं नाही पण मी प्रयत्न केला, म्हणजे ही तरी माणसाला ती फिलिंग खूप चांगली असते. सो जेव्हा वेळ असतो, जेव्हा ते स्वप्न आपल्याला मिळतं, तेव्हाच ते त्याच्यावर काम करायला सुरू करायला पाहिजे. कारण मला तर वाटतं बऱ्याच वेळेला ना स्वप्नांना पण एक एक्सपायरी डेट असते. म्हणजे जसं औषधांना वगैरे एक्सपायरी डेट असते तसं स्वप्नांवर पण आपण लगेच काम करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे काही डोक्यात आयडिया असतात, म्हणजे खूप लोकांचे असं आयडिया लोक सांगत असतात की हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आणि मग काही दिवसांनी बघतात की दुसरी कुठेतरी कंपनीने ती ऑलरेडी आयडिया केलेली आहे. मग ते किंवा बरीच लोक असं म्हणतात की ही आयडिया नवीन काही निघालं की म्हणतात हां ही माझीच आयडिया होती, मला ही आयडिया आलेली होती, पण मग काय म्हणजे तुम्ही त्याच्यावर काही केलं नाही. सो कोणीतरी त्याच्यावर ऑलरेडी काम केलेलं आहे. म्हणजे बिझनेसमध्ये तुम्ही आयडिया तुम्हाला आली पण तुम्ही काही केलं नाही, तर ती तुमचा कॉम्पिटिटर जो असतो प्रतिस्पर्धी, तो ऑलरेडी त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे, त्यांनी त्याच्यावर काम करतो आहे. सो त्यालाच फायदा होणार आहे. सो नुसती आयडिया येऊन त्याच्या आयुष्यात काही उपयोग होत नाही. म्हणजे आपण म्हणलं माझी आयडिया आधी आली मला, पण मग कोणीतरी तुम्ही काही ॲक्शन घेतली नाही, तर ज्यांनी ॲक्शन घेतली त्याला सक्सेस मिळणार आहे. सो हे आपण सगळेजण एकाच ठिकाणी सुरू होतो, फक्त जे लोक ॲक्च्युली करतात त्यांना ते यश मिळतं. सो आता मी मरी फर्लिओचं जे बुक घेतलं की एव्हरीथिंग इज फिगर आउटेबल, त्याच्यात तिने एक खूप छान गोष्ट हे केलेली आहे. ती म्हणते की यू नीड टू स्टार्ट बिफोर यू आर रेडी. म्हणजे तुम्हाला जेव्हापर्यंत रेडी वाटतो, आपण सारखे सगळे ते रेडी वाटण्यासाठी थांबलेलं असतो की कधी आपल्याला सुरुवात करायची आधी आज मला रेडी वाटत नाही, असं आपल्याला बऱ्याच वेळेला आपण लोक म्हणतात पण असं. पण मग ती म्हणते की तुम्हाला तेव्हा सुरू करायला पाहिजे तेव्हा तुम्हाला फुल्ली रेडी वाटत नाही. कारण काय आहे की तुम्ही सुरू केल्याशिवाय तुम्हाला एकदा काही कळणार नाही की तुम्ही ती ॲक्च्युली तुमची स्टेप बरोबर आहे का नाही. आणि रेडी होणे ही एक अशी नेव्हर एंडिंग स्टेप असते की रेडी होणे म्हणजे कसं की आपण मनात आपल्या असतं की हां आपण रेडी होतोय, पण ॲक्च्युली काहीही घडत नसतं तेव्हा. आणि काही तुम्हाला काही डेडलाईन नसते, तुम्हाला काही असं वेळेचं बंधन नसतं की एवढ्या वेळात करायचं आहे, तुमची काही कमिटमेंट पण नसते, कारण ते फक्त एक स्वप्न असतं, त्याच्यासाठी काहीच एफर्ट नसतो. सो ते असं छान फेज असते की आपलं एक स्वप्न आहे असं आपण स्वतःला समजावत राहतो की माझं हे स्वप्न आहे, मी करणार आहे, कधीतरी होईल, काहीतरी होईल, कधीतरी सुरू करेन, एके दिवशी असा येईल वगैरे. पण त्याच्यावर काही कृती घडल्या नाही घडत. त्यामुळे काय होतं की आपले ते आपण त्या कोणाच्या असं म्हणजे कोणाला माहिती पण नाही आहे, त्यामुळे कोणी आपल्याला बोलायचा प्रश्न नाही, कोणी आपल्याला रागवायचा प्रश्न नाही, कोणी आपल्याला हसायचा प्रश्न नाही. म्हणजे ती एक सेफ अशी एक जागा असते आपली की आपलं स्वप्न आहे आणि आपण एवढंच फक्त. पण काही कृती केल्याशिवाय त्या स्वप्नाला काहीच पुढे जायला काहीही होत नाही. म्हणून स्टार्ट बिफोर या रेडीमध्ये कसं की ती म्हणते की ॲक्च्युली तुम्ही स्टेप्स घ्यायला पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं नुसतं डोक्यात विचार चालू आहेत, माझं प्लॅनिंग चालू आहे असं आपण स्वतःला समजवत असतो की आपण काहीतरी प्लॅन करतोय, ब्रेन स्टॉर्मिंग चालू आहे, स्ट्रॅटेजी किंवा आउटलाइनिंग म्हणजे रूपरेखा त्याची ठरवतोय वगैरे असं. तर ती म्हणते की ह्या सगळ्या स्टेप्स नाही, ह्या स्टेप्स म्हणजे स्टार्ट बिफोर यू आर रेडी नाही. तुम्ही ॲक्च्युली कोणाला तरी ईमेल टाकताय, कोणाला तरी ॲक्च्युली फोन करताय, कोणाला कुठल्या तरी कोर्सला रजिस्टर करताय, ॲक्च्युली कुणाशी तरी त्या आयडियाबद्दल तुमच्या घरचे किंवा अगदी जवळची लोक सोडून जाऊन बोलताय. म्हणजे हे अशा ज्या स्टेप्स आहेत जिथे ॲक्च्युली तुम्ही कुठली तरी दुसरी व्यक्ती इन्वॉल्ड आहे, काहीतरी पैसा इन्वॉल्ड आहे, वेळ इन्वॉल्ड आहे, असं जे काहीतरी इन्वॉल्ड आणि दुसऱ्याशी तुम्ही त्याला कमिट केलेलं आहे, ती तुमची फर्स्ट स्टेप आहे. नुसतंच मनात विचार करणे, प्लॅन करणे ही फर्स्ट स्टेप नाही असं तिचं म्हणणं आहे. आणि ती अगदी मला पटली गोष्ट. आता मी ह्याचं माझ्या अगदी पर्सनल उदाहरण देते. म्हणजे की माझ्या पण एके दिवशी मी यूट्यूब चॅनल करीन असं माझ्या पण लिस्टमध्ये होतं. आणि शेवटी मी हे जेव्हा वाचलं की स्टार्ट बिफोर यू आर रेडी, मी पण माझी समडे लिस्ट बघितली. म्हणजे प्रत्येकाची आपली एक समडे लिस्ट असते, त्यात माझ्या काही समडे लिस्टमध्ये काय काय गोष्टी आहेत तर मी पण बघितलं. म्हणलं मग त्याच्यात माझी होती की कधीतरी यूट्यूब चॅनल सुरू करायचं. तर म्हटलं नाही आता मला जर काही ट्रायआउट करून बघायचं असेल तर मला पण काहीतरी त्याच्यासाठी कॉन्क्रीट स्टेप घ्यायला पाहिजे. मग मी एक अक्षरशः डेट काढली की ह्या दिवशी मी माझा चॅनलचा पहिला व्हिडिओ अपलोड करणार आहे. कारण म्हणजे वसंत पंचमीला मी सुरू केला चॅनल आणि म्हटलं अशा थीमचा चॅनल सुरू करायला की सरस्वती देवीचा आशीर्वाद पाहिजे, त्यामुळे वसंत पंचमीपेक्षा चांगला दिवस मला मिळणार नाही. म्हणून मी अक्षरशः कमिट केलं की मी ही वसंत पंचमीला चॅनल सुरू करते आहे यावर्षी.
मग मला नाव सुचलं आणि मग म्हटलं एक नाही चॅनल, चक्क मी 2 चॅनल सुरू केले, म्हणजे एक इंग्लिश आणि मराठी. मी सगळे वर्कशॉप्स हे ते सगळे आधी इंग्लिशमध्येच घ्यायचे. माझं शिक्षण इंग्लिशमध्ये झालेलं आहे. मराठी माझी मातृभाषा आहे, माझं मराठीवर अत्यंत प्रेम आहे, त्यामुळे मराठीत पण करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे म्हटलं एक चॅनल नाही, आपण एका वेळेला 2 चॅनल सुरू करायचे. सो जसंच कुठल्याही स्वप्नाबद्दल होतं, मलाही रात्री झोप येईना, मला वाटायला लागलं की अरे कोणी बघेल का नाही, काय होईल, म्हणजे लोक हसणार तर नाहीत ना. आणि मी सेल्फी जनरेशनची नाही आहे, म्हणजे मला काही सारखं ते व्हिडिओ फोन आणि सारखे फोटो काढणे वगैरे हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं नुसतं लाईव्ह वर्कशॉप्स अगदी आरामात करत होते, पण कोणी नसताना कॅमेऱ्यात बघून बोलणे वगैरे हे माझ्यासाठी अवघड होतं. पण म्हणजे अक्षरशः पहिल्या व्हिडिओला मी माझ्या मुलीला कॅमेराच्या मागे बसवलेलं होतं की मी तुझ्याकडे बघून बोलते, म्हणजे मला थोडं तरी कोणाच तरी बोलले असं वाटेल, नुसतं कॅमेऱ्यात बोलून मला अवघड आहे बोलायचं वगैरे असं. मग तुम्ही जर का चॅनलवरचे पहिले व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल की म्हणजे तेव्हा मी किती कॉन्शियस होते, किंवा लाईटिंग वगैरे नीट नव्हतं सगळं. नंतर म्हणजे मला आता जाऊन बघताना मी बघते बऱ्याच व्हिडिओमध्ये तर मी खूप इंग्लिश शब्द वापरलेले आहेत. आता मी अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे की माझ्या तोंडात जास्त म्हणजे इंग्लिश शब्द न येता थोडे मराठी पण हे करते आहे मी, तो प्रयत्न माझा चालू आहे. पण म्हणजे सुरुवातीला बघितलं की मलाच आता हे वाटतं की आपण किती इंग्लिश शब्द वापरत होतो वगैरे. पण म्हणजे असं आहे की शेवटी मी सुरू केलं नसतं तर मला कळलं नसतं. म्हणजे पहिला व्हिडिओ बघून मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू खूप गंभीर वाटतेस त्याच्यामध्ये, तू नेहमीच जसं वर्कशॉपला म्हणजे मी लाईव्ह अटेंड केलेलं आहे त्यामुळे तू नेहमी जशी बोलतेस तसं तू बोलत नाही आहेस. सो हा फीडबॅक मला जसा जसा मिळत गेला म्हणजे नंतर लोकांनी बघून वगैरे, मग पहिल्यांदा वाटलं की कोण बघणार, लोक हसतील आपल्याला, हे काय आता नवीन. आणि मग म्हटलं नाही ठीक आहे, मला मी समजवलं की नाही कोण नाही तर आई तरी बघेल आपली वगैरे असं. सो म्हणजे सुरुवातीला ही भीती हे सगळं होतं. पण काय झालं की जेव्हा मी सांगितलं की मी आता यूट्यूबवर मला करायचं आहे, माझ्या घरी सगळे इंजिनियर आहेत, नवरा मुली जावे सगळे इंजिनियर आहेत, त्यामुळे मग मी सांगितल्यानंतर मी त्याला कमिट केलं की मी हे या दिवशी मला रिलीज करायचं आहे. मग ते पण सगळेजण हेल्प करायला कामाला लागले की कसं अपलोड कसा करायचा, त्याचं व्हिडिओचं एडिटिंग कसं करायचं, थंबनेल कसं काय करायचं, हे काहीच माहीत नव्हतं. म्हणजे व्हिडिओ करायच्या आधी थंबनेल काय असतं, टायटल काय असतं, ॲनालिटिक्स काय असतात, हे असं सगळं ऐकून साधारण माहिती होतं, पण म्हणजे ते आपण ॲक्च्युली काय करायचं हे माहीत नव्हतं. पण मग जसं जसं एकदा ठरवल्यावर ह्या सगळ्या मागच्या स्टेप्स यायला लागल्या, मदत घेतली त्यासाठी लोकांची, विचारलं नेटवर. आता तर आपण सगळ्यांना नेटचा ॲक्सेस असल्यामुळे असं झालं की आपण सहज या गोष्टी सुरुवात करण्यासाठीची पहिली स्टेप तर आपण कधीही घेऊ शकतो. सो जे आत्ता तुम्हाला माहिती आहे, जे तुम्ही आहात, जे तुम्हाला माहिती आहे आणि जे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत हे इनफ आहे, हे बस आहे तुम्हाला ती पहिली स्टेप घ्यायला. सो ह्या पहिली स्टेप घ्यायला खरंच खूप काही लागत नाही. सो हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणाने सांगते की एकदा तुम्ही ते ठरवलं ना की मग त्या गोष्टी सगळ्या अलाईन व्हायला लागतात, की मग तुम्हाला ते सुचत जातं की ओके ही पहिली झाली, मग दुसरी काय येईल. म्हणजे आता आपल्याला नेहमी पडणारे 3 प्रश्न असतात असं आपण काहीतरी स्वप्न हे करताना. पहिलं म्हणजे आपण स्वतःला विचारायला पाहिजे की मला जास्त इन्फॉर्मेशन किंवा माहिती हवी आहे का या गोष्टीबद्दल. जर असं तुम्हाला वाटलं की मला माहिती कमी पडते आहे तर तुम्ही काहीतरी फिक्स्ड वेळ काढायला पाहिजे. म्हणजे आपण आवर ऑफ पॉवरचं जे केलेलं आहे त्यातली जी 20 मिनिटं आहेत ती ह्याच्यासाठी वापरा की ह्या टॉपिकबद्दल मला अजून माहिती करून घ्यायची आहे. तर मी त्या 20 मिनिटाच्या मध्ये मॅक्झिमम तुम्ही नेटवरनं रिसर्च करा, पुस्तकं वाचा, कुणाशी तरी बोला, पण डेडिकेटेड ती वेळ ठेवा की ह्याच्याबद्दलच फक्त बोलायचं आहे, ह्याच्याबद्दलच विचार करायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज आहे का. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला हे वाटतं की अजून आपला एक्सपिरियन्स कमी पडतोय. तर एक्सपिरियन्ससाठी तुम्ही काय करू शकता, तर कुठे तुम्ही ॲक्च्युली काही केल्याशिवाय एक्सपिरियन्स येणारच नाही आहे. सो ॲक्च्युली ती गोष्ट करायला सुरुवात करायला लागणार आहे. सो कुठेतरी तुम्हाला इंटर्नशिप मिळते का बघा. म्हणजे तुम्ही स्टुडंट असला किंवा काही असला, काही लोक असे नुसते प्रोजेक्ट्स वगैरे देत असतात, ते हे करतात, तर ते बघा. किंवा ॲक्च्युली करायला सुरू करा, कारण कुठली गोष्ट करायला सुरू केल्याशिवाय त्याच्यातनं एक्सपिरियन्स म्हणजे हे तर ह्याच्यासारखं आहे ना की एक्सपिरियन्स नाही म्हणून काय हे करायचं आणि केलं नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही. सो कधीतरी तुम्ही ठरवायलाच लागणार आहे की आजपासून मी सुरू करणार आहे, काहीही होऊ दे. म्हणजे कितीही जी आत्ताची माहिती आहे, आणि खरं सांगते पहिल्या स्टेपला ती बस असते इन्फॉर्मेशन. आणि हे कशासाठी की जर तुम्हाला अगदी पुस्तक लिहायचं असलं, तुम्हाला वजन कमी करायचं असलं, उद्या माउंट एव्हरेस्ट चढायचा असला, तुम्हाला दुसरा बिझनेस सुरू करायचा असला, करिअरमध्ये काहीतरी शिफ्ट करायचा असला, या कुठल्याही किंवा इतर ह्याच्यासारख्या कुठल्याही गोल असेल तुमचा, कुठलंही स्वप्न असेल, त्याच्या पहिल्या स्टेप साठी तुमच्याकडे आत्ता जे जे काही आहे ते खरंच बस आहे.
हे करण्यासाठी, ती पहिली स्टेप घेण्यासाठी. आणि पहिली स्टेप घेतली मग तुम्हाला तो फीडबॅक येतो की बरोबर होते का नाही, तुम्हाला कसं वाटतंय, आणि मग त्याच्यावरनं आपापच तुम्हाला ती दुसरी स्टेप कळते. कारण आता आपण बघतो की GPS मध्ये सुद्धा तुम्हाला काही सगळा रस्ता आधी कळत नाही. गाडीच्या GPS मध्ये सुद्धा तुम्ही तिथे पोहोचला की पुढचा असं टर्न घ्या, असं टर्न घ्या करतो, पण तुम्ही सुरू तर पहिला तुम्ही बाहेर तर पडायला लागतं ना त्यासाठी. तर तेच आहे, तसंच आहे आपल्या स्वप्नांच्या बाबतीत, कुठल्याही गोलच्या बाबतीत असंच आहे की तुम्ही ती पहिली स्टेप घ्या. इतरांनाही कळतं की तुम्ही सिरियस आहात, मग तेही तुम्हाला मदत करायला पुढे येतात की जेव्हा तुम्ही ॲक्च्युली ती स्टेप घेता तेव्हा. नुसतं मनात आहे तर बरेच वेळेला घरचे पण म्हणतात किती वर्षापासून हे म्हणतेच आहे की करणारे काही करत नाही असं. सो ही पहिली स्टेप घेणं फार महत्त्वाचं आहे. मी सगळ्या बायकांना पण सांगेन, माझ्या स्पेशल मैत्रिणींना एक स्पेशल हे आहे की आपल्याला फार असं हे असतं की आधी मुलं होऊ देत, मग मुलं मोठी होऊ देत, मग मुलं मोठी झाली की त्यांची 10वी-12वी होऊ देत, 10वी-12वी झाली की त्यांची लग्न होत आहेत, मग नातवंड होतं. म्हणजे हे असा प्रवास चालूच राहतो आणि अशी कधीच येत नाही की आपण पूर्ण मोकळ्या झालेल्या आहे आणि आपल्यावर काही जबाबदारी नाही आहेत. कारण नंतर म्हणजे आईवडिलांच्या जबाबदाऱ्या यायला लागतात. सो असं हे चालूच राहतात ह्या गोष्टी. सो कधीतरी तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला तो वेळ आणि हे काढायलाच लागणार आहे. कधी असं होत नाही की आता सगळं झालेलं आहे आणि आता मी काही करू शकते. मध्ये एका मलिसा कमारा विल्किन्स म्हणून एका हिचा ब्लॉग वाचत होते. सो तिने लिहिलं होतं की तिने इतकं छान लिहिलं होतं. ती ब्लॉगिंग ती म्हटली की तिला 6 मुलं आहेत. तर ती म्हटली कधीच असं व्हायचं नाही की सगळी कामं माझी संपलेली आहेत. आणि खरंच असतं ना, आपले कामं तर चालूच राहतात, काहीतरी चालूच असतं. सणवार असतात, अजून काहीतरी असतं, नोकरीत सुद्धा काहीतरी डेडलाईन असतात, प्रत्येक ठिकाणी बिझनेसमध्ये सगळीकडे असं काही म्हणजे काय समथिंग ऑर द अदर काहीतरी चालू राहतं कायम. तर ती म्हटली की मला 6 मुलांच्यात मला कधीच असं नसतं की मोकळा वेळ आहे. पण मग एक दिवशी काय केलं, मी एक वाक्य लिहिलं पहिलं, मग त्या दिवशी एकच वाक्य लिहिलं, दुसऱ्या दिवशी अजून एक वाक्य लिहिलं. पण मग काय होतं की ते पहिलं वाक्य होतं तिथे ना, मग त्याच्या पुढचं वाक्य बी लिहिलं. असं करत करत हळूहळू ब्लॉग सुरू केला. आणि मग ती इतकं छान, मला ते इतकं आवडलं. ती म्हटली की पहिल्यांदा आपण जेव्हा करतो तेव्हा म्हणजे की बरोबर आहे की आपण ही भीती असते की लोकांना आवडणार नाही, लोकांना काय हसतील, आणि लोकांना खरंच ती क्वालिटी चांगली पण असू शकते. आपण पहिल्यांदा करतोय तर ते अगदी परफेक्ट असेल असं नाही आहे. पण मग नंतर हळूहळू तुम्ही त्याच्यातनं इम्प्रूव्ह होत जाता. असं तुम्ही असं धरा की थोडे पैसे लागतील, थोडा वेळ खर्च होईल, थोडं तुम्हाला ते रिस्क घ्यावी लागते की लोकांना पटणार नाही, लोकांना आवडणार नाही किंवा लोक परमिशन देणार नाहीत. पण मग तुम्ही स्वतःला आधी परमिशन द्यायला पाहिजे ती गोष्ट करण्याची. आणि ॲटलिस्ट तुम्ही ठीक आहे नाही झालं तरी ॲटलिस्ट तुम्ही असा तरी एक व्यक्ती होता ना की जे आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी प्रयत्न केला. म्हणजे नुसतं लोकांना घाबरून किंवा फेलियर आपलं काही होणार नाही आणि पराभवाच्या ह्याने भीतीने आपण सुरुवातच केली नाही अशी व्यक्ती असण्यापेक्षा आपण निदान प्रयत्न केला हे समाधान असणं सुद्धा खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि इतकं छान तिने म्हटलं होतं की आपण निदान म्हणजे आपण सुरू करतो ते असं हे आहे की सुरू केलं नंतर की ते कदाचित त्यांनी काही त्या गोष्टींनी काही जग बदलणार नाही आहे, पण आपण नक्की बदलतो त्या गोष्टीने. सो म्हणजे ही जर्नी आपण न्यू यू आपण जेव्हा म्हणतोय की आपण आपल्याला स्वतःलाच बदलतोय. सो मग त्या गोष्टीवर सुरुवात करणे हे मला खूप आवडलं की आपण खरंच आपण बदलतोय. आणि हे मी अगदी स्वतःच्या अनुभवाने सांगू शकते की खरंच आपण बदलतो. म्हणजे एक तर आता माझ्या मनात ती बोच नाही आहे की अरे मी सुरू करायला म्हणजे की आयुष्यभर म्हणजे करायला पाहिजे होतं तेव्हा वगैरे. आता नाही, आता मी प्रयत्न करते आहे आणि मला इतका आनंद होतोय की 500+ लोक माझ्या या प्रवासात माझ्याबरोबर जॉईन झालेली आहेत. त्या लोकांना मी ओळखत नाही, मला खूप छान लोकांचे कॉमेंट येत आहेत, लोक प्रश्न विचारत आहेत. म्हणजे असं वाटायचं मला की मला तर कोणी ओळखत नाही, माझं चॅनल कोण बघणार, बरोबर आहे. म्हणजे असं अगदी साहजिक माझ्या मनात प्रश्न होता. पण मग आता असं आहे की खरंच या लोकांना मी ओळखत नाही, पण आता एका कॉमन विचाराने ते लोक सगळे हा चॅनल बघता आहेत. आणि मला पण आता ते हळूहळू म्हणजे कॅमेऱ्यात बघून म्हणजे बोलायची सवय होती आहे. सो प्रॅक्टिसनीच होणार आहे. म्हणजे कधीच मला पहिल्यांदा ते जमणार नव्हतं. जुने व्हिडिओ बघितलं की मला थोडं हे वाटतं आता, पण म्हणजे तो व्हिडिओ केला म्हणून आज हा व्हिडिओ होतो आहे. सो असा मी विचार करते आहे. सो तुम्ही पण असं काहीतरी सुरू करा. पहिल्यांदा लोक असं वाटेल की लोक हसतायत, हे होतंय, काय कोण हसेल, काही सगळ्या भीती सगळ्यांना असतात. पण यशस्वी व्हायचं असलं तर तो आज पहिलं पाऊल टाकूया. सो पहिल्यांदा आता मी म्हणेन की व्हिडिओ झाल्या तुम्ही तुमची जी काही एके दिवशीची जी लिस्ट आहे ना ती काढा. त्यातलं सगळ्यात तुमचं कुठलं स्वप्न आहे ते बघा की जे तुम्हाला सगळ्यात आवडेल. कारण अशा स्वप्न असतात ना ती आपल्याला झोपू देत नाहीत. आणि ती स्वप्न कशी असतात की कायमच असं वाटतं की ते झालं तर किती छान होईल, अशी एक आपल्या मनात कायम एक्साइटमेंट असते.
आणि त्याच वेळेला आपल्याला ती भीती मागे खेचत असते. सो ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू असतात की पुढे आपण एक्साइटमेंटमुळे पुढे जात असतो आणि भीती आणि ह्याच्यामुळे मागे खेचलं जात असतं. सो हे सगळ्यांना होतं, त्यातनंच सगळ्यांना मार्ग काढायचा असतो. सो तुम्ही ते पहिलं पाऊल घ्या, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स आपाप वाढतो की ते आज पहिलं स्टेप झाली. बाकी कोणासाठीही नसेल पण तुम्ही नक्की बदलाल ती तुमची पहिली स्टेप घेतल्यावर. सो कुठलंही तुमचं स्वप्न असेल, काहीही तुमचा गोल असेल, आजच्या आज काहीतरी त्याच्यावर हे गेला सुरू करा की तुमची ती स्टेप काय घेणार आहे ती ठरवा, म्हणजे ती अक्षरशः लिहा ती स्टेप. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला तुम्हाला पैसा, वेळ किंवा म्हणजे एखादी अकाउंटेबिलिटी पार्टनर आपण ज्याला म्हणतो की कोणाला तरी सांगा ते की जे तुम्हाला त्यासाठी अकाउंटेबल धरतील की तू सांगितलं होतं पण हे अजून केलं का, असं ते तुम्हाला सारखं विचारतील. असं कुणाला तरी ते गोष्ट सांगा आणि तुम्ही ते कसं वेळ काढू शकता, म्हणजे काहीतरी दिवसातला तो वेळ फिक्स करा की या वेळात तेच करणार आहात तुम्ही, किंवा त्याच्यासाठी एवढा काहीतरी पैसा बाजूला ठेवणार आहे, कोर्स लावणार आहे, काहीतरी ती पहिली स्टेपसाठी प्रयत्न करा आणि तो आत्ता करा. म्हणजे तुमचा सम डेला तुम्हाला नाव, म्हणजे एके दिवशीला तुम्हाला आत्तामध्ये बदलायचं आहे. आत्ता ती पहिली स्टेप घ्या, नाही तर खरंच म्हणजे तो एक दिवस असा जात राहतो आणि आपण कधीच त्याला सुरुवात करत नाही. सो सुरुवात करा, कॉमेंटमध्ये कळवा. विचार आवडला तर नक्की लाईक करा, म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो. सबस्क्राईब करा, म्हणजे अजून आपला असे कम्युनिटी आपली वाढत राहते. आणि असंच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन. थँक्यू. नमस्कार.